Hello students, welcome to the next part of the chapter aldehyde ketone carboxylic acid. याच्या अगोदरचं जे व्हिडिओ लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण प्रिपरेशन मेथड अल्डेहाइड आणि केटोनच्या स्टार्ट केल्या होत्या. त्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रिपरेशन मेथडमध्ये पाहिलं होतं की प्रिपरेशन जे आहे अल्डेहाइड आणि केटोनचं हे आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जे आहेत त्याच्यापासून त्या ठिकाणी प्रिपेअर केले होते अल्डेहाइड केटोन. त्यामध्ये दोन आपण रिॲक्शन पाहिलेल्या होत्या. एक म्हणजे अल्काईनचं ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी हायड्रेशन करत होतो, अल्काईनचं हायड्रेशन, त्याच्यामध्ये आपण अल्डेहाइड आणि केटोन प्रिपेअर केलेले आहेत. आणि दुसरी रिॲक्शन जे आहे त्यामध्ये आपण ओझोनलायसिस केलं होतं अल्किनचं आणि त्याच्यापासून आपण अल्डेहाइड आणि केटोन जे ते प्रिपेअर केले होते. आजचे जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट प्रिपरेशन मेथड पाहणार आहोत. अल्डेहाइडचे प्रिपरेशन केलं जातं या मेथडने. Preparation of aldehyde by using stannous chloride. Next method, preparation of aldehyde by using stannous chloride. ही मेथड आपल्याला पाहिजे. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड बाय यूजिंग स्टॅनस क्लोराईड. या मेथडने फक्त आपण अल्डिहाइड जे ते अल्डिहाइड प्रिपेअर करू शकतो. बाकीचे कीटोन जे ते आपण यामध्ये प्रिपेअर करू शकत नाहीत. आता तुम्हाला नेम रिॲक्शन डायरेक्टली विचारली जातं बघा. या रिॲक्शनला पर्टिक्युलरली नाव आहे स्टीफन्स रिॲक्शन. स्टीफन्स रिॲक्शन. आता ही स्टीफन रिॲक्शन जे आहे या स्टीफन रिॲक्शनमध्ये स्टीफन्स रिएजंट वरती आपण डिफाईन केलं स्टॅनस क्लोराईड जे तो स्टॅनस क्लोराईड यामध्ये वापरला जातो. आता दुसरा महत्त्वाचा पॉईंट, या स्टीफन्स रिॲक्शनमध्ये एक्झॅक्टली त्या ठिकाणी काय घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये अल्डेहाइड जे ते अल्डेहाइड कसं फॉर्म होतं. रिएजंट आपल्याला कळाला, त्यामध्ये स्टॅनस क्लोराईड जो आहे तो स्टॅनस क्लोराईड आपण त्या ठिकाणी घेतोय. आता स्टीफन्स रिॲक्शन एक्झॅक्टली त्या ठिकाणी अल्काईन नायट्राईल जे आहेत किंवा अल्काईल सायनाईड जे आहेत या अल्काईल नायट्राईल किंवा सायनाईडचं त्या ठिकाणी रिडक्शन केलं जातं. आणि रिडक्शन करण्यासाठी त्या ठिकाणी काय वापरलं जातं, स्टॅनस क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl हे यूज केलं जातं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा इमाइन हायड्रोक्लोराईड जे ते आपल्याला मिळतं आणि पुन्हा ज्यावेळेस त्या इमाइन हायड्रोक्लोराईडचं आपण हायड्रोलायसिस करतो त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन जे त्या अल्डेहाइडमध्ये होतं. साधी सिंपल रिॲक्शन आहे. स्टीफन्स रिॲक्शनमध्ये काय केलं जातं, सुरुवातीला आपल्याला अल्किल सायनाईड किंवा त्या ठिकाणी अल्काईल नायट्राईल जे ते घ्यायचं आहे. त्याचं त्या ठिकाणी रिॲक्शन जे आहे ते कशाबरोबर करायचे, स्टॅनस क्लोराईड आणि डायल्यूट HCl बरोबर. ज्यावेळेस रिडक्शन होतं त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन इमाइन हायड्रोक्लोराईडमध्ये होतं आहे आणि पुन्हा त्या इमाइन हायड्रोक्लोराईडचं ज्यावेळेस आपण हायड्रोलायसिस करतो ॲसिड हायड्रोलायसिस त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन जे त्या इमाइन हायड्रोक्लोराईडचं अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्जन होते. ठीक आहे, त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, स्टीफन्स रिॲक्शन. ठीक आहे, आता हे मी घेतलेलं आहे RC∼N अल्किल नायट्राईल किंवा अल्किल सायनाईड आपण त्याला म्हणतो आणि याचं आपल्याला रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन करताना आपण काय करतो, हायड्रोजनचे ॲडिशन करतो. ठीक आहे, SnCl2 रिॲक्शनमध्ये घ्यायचं आहे, डायल्यूट HCl वापरायचं आहे. इन प्रेझेन्स ऑफ रिॲक्शन जे ती ड्राय इथरमध्ये कॅरीड आउट केली जाते. ड्राय इथर. देन रिडक्शन करण्यासाठी या ट्रिपल बॉन्डचं रिडक्शन होतं आहे. इथं लक्षात घ्या, हा जो एक बॉन्ड आहे तो ओपन होतो याच्यामधला आणि हा बॉन्ड ओपन झाल्यानंतर इथं एक हायड्रोजन ॲटम ॲड होतो आणि या नायट्रोजनमध्ये एक हायड्रोजन ॲटम ॲड होते. म्हणजे दोन हायड्रोजन ॲटम ॲटॉमिक फॉर्ममध्ये तिथं वापरायचे. देन RCH डबल बॉन्ड NH ही स्पेसिस इमाइन स्पेसिस जे ती फॉर्म होते. देन HCl इमाइन हायड्रोक्लोराईड हे त्याच्यामध्ये फॉर्म होते. आता ज्यावेळेस आपण याचा हायड्रोलायसिस करतो H3O+ हायड्रोलायसिसमध्ये आपण वॉटर वापरतो आणि ॲसिडिक मिडियममध्ये ज्यावेळेस ॲसिड हायड्रोलायसिस कॅरीड आउट करतो त्यावेळेस H3O+ किंवा H2O/H+ असं डिफाईन केलं जातं. ज्यावेळेस हायड्रोलायसिस करतो त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतं बघा, वॉटर मॉलिक्यूल कन्सिडर करायचा. हा जो ऑक्सिजन आहे वॉटर मॉलिक्यूलमधला हा डायरेक्टली कनेक्ट होतो या डबल बॉन्डला. म्हणजे स्पेसिस फॉर्म होताना RCH डबल बॉन्ड O अल्डेहाइड स्पेसिस जे ही फॉर्म होते. अलॉंग विथ दॅट रिमेनिंग पार्ट कोणता आहे बघा, नायट्रोजन ॲटम किती आहेत, एक आहेत. हायड्रोजन ॲटम इथं दोन आहेत आणि वॉटरमधले दोन हायड्रोजन ॲटम म्हणजे टोटल
4 हायड्रोजन ॲटम झाले NH4 आणि हा Cl NH4Cl त्या ठिकाणी फॉर्म होते. ही जी आहे या रिॲक्शनला आपण काय म्हणतो स्टीफन्स रिॲक्शन. ठीक आहे, स्टीफन्स रिॲक्शनमध्ये स्टीफन्स रिएजंट जो आहे तो कोणता वापरला जातो स्टॅनस क्लोराईड हे रिॲक्शनमध्ये वापरलं जातं रिडक्शनसाठी. कशाच्या अल्काईल सायनाईडच्या. ज्यावेळेस जर रिडक्शन आपण करतो त्यावेळेस आपल्याला हे इमाइन हायड्रोक्लोराईड जे आहे ते इमाइन हायड्रोक्लोराईड यामध्ये मिळतं आणि या इमाइन हायड्रोक्लोराईडला पुन्हा काय केलं जातं आहे तर त्याचं ॲसिड हायड्रोलायसिस केलं जातं आणि ज्यावेळेस ॲसिड हायड्रोलायसिस आपण करतो त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये होते आणि ते अलॉंग विथ दॅट NH4Cl जे आहे ते आपल्याला मिळतं. अमोनियम क्लोराईड जे आहे ते रिएक्शनमध्ये आपल्याला मिळतं. ठीक आहे, तर नेक्स्ट आता एक्झाम्पल यामध्ये बघा. सपोज आपण या ठिकाणी घेताना हे एक्झाम्पल घेतले CH3 देन C∧N कुठलं कंपाऊंड आहे याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये ॲसिटोनायट्राईल याचं रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन करण्यासाठी रिॲक्शनमध्ये वापरायचं आहे काय SnCl2 आणि डायल्यूट HCl इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. सेम वेने वरची जसं आपण जनरल रिॲक्शनमध्ये डिफाईन केले त्याच पद्धतीने इथं सुद्धा एक हायड्रोजन ॲटम कार्बनमध्ये ॲड होईल आणि दुसरा हायड्रोजन ॲटम जो आहे तो नायट्रोजनमध्ये ॲड होईल. म्हणजे स्पेसिस फॉर्म होताना कोणती स्पेसिस फॉर्म होईल CH3 CH डबल बॉन्ड NH आणि हा HCl जो आहे तो त्याच्याबरोबर जॉईन होईल. काय फॉर्म होणार आहे इथं इमाइन हायड्रोक्लोराईड जे हायड्रोक्लोराईड हे याच्यामध्ये फॉर्म होते. पुन्हा ज्यावेळेस आपण याचं ॲसिड हायड्रोलायसिस करतो H3O+ ॲसिड हायड्रोलायसिस करतो त्यावेळेस हा डबल बॉन्ड जो आहे तो डायरेक्टली या ऑक्सिजन ॲटमबरोबर कनेक्ट होतो आहे. म्हणजे स्पेसिस फॉर्म होताना कोणती फॉर्म होते CH3 C डबल बॉन्ड O आणि H ऑलरेडी आहे तिथं. रिमेनिंग पार्ट कोणता आहे तर NH4Cl वरती जसं दाखवलं त्या पद्धतीने इथं NH4Cl जे ते NH4Cl फॉर्म होते. रिॲक्शनमध्ये आपल्याला हा अल्डिहाइड जो आहे तो कोणता मिळाला ॲसिटाल्डिहाइड. लक्षात ठेवायचं स्टीफन्स रिॲक्शन म्हणलं की फक्त त्यामध्ये आपण अल्डिहाइडचं प्रिपरेशन करतो. स्टीफन्स रिॲक्शनमध्ये आपण कीटोनचं प्रिपरेशन करू शकत नाही. हा जो C∧N जो आहे तो ऑलवेज कुठं असतो आहे तर टर्मिनल पोझिशनला असतो आहे. नॉन टर्मिनल पोझिशनला तो येत नाही. टोकांलाच प्रेझेंट असल्यामुळे फक्त आणि फक्त या रिॲक्शनमध्ये आपल्याला कीटोन जे ते अल्डिहाइड जे आहे ते अल्डिहाइडच फक्त मिळते. कीटोन या रिॲक्शनमध्ये मिळत नाही. ठीक आहे, या रिॲक्शनमध्ये तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो. स्टीफन्स रिॲक्शन महत्त्वाची रिॲक्शन आहे पहा. देन नेक्स्ट त्याच्यामध्ये एक्झाम्पल हे कंपाऊंड घेतलेलं आहे C∧N कॉमन नेम याचं आहे बेन्झोनायट्राईल. कॉमन नेम आहे बेन्झोनायट्राईल. याचं रिडक्शन करायचं आहे. रिडक्शनसाठी आपण वापरतो काय स्टीफन्स रिएजन SnCl2 डायल्यूट HCl आणि ड्राय इथरमध्ये ही रिॲक्शन आपण काय करतो आहे कॅरिड आउट करतो आहे. देन त्याचं कन्व्हर्जन जे ते कशामध्ये होणार आहे इमाइन हायड्रोक्लोराईड आहे. एक हायड्रोजन ॲटम या CHमध्ये ॲड होईल. एक बॉन्ड ओपन होईल. डबल बॉन्ड NH आणि HCl हे जे आहे ते इमाइन कॉम्प्लेक्स यामध्ये फॉर्म होते. इमाइन कॉम्प्लेक्स म्हणा किंवा इमाइन हायड्रोक्लोराईड जे आहे ते इमाइन हायड्रोक्लोराईड त्याच्यामध्ये फॉर्म होते. ज्यावेळेस आपण ॲसिड हायड्रोलायसिस करू H3O+ त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला हे कंपाऊंड मिळेल. बघा लक्षात येते का हा डबल बॉन्ड जो आहे तो डायरेक्टली ऑक्सिजन ॲटम बरोबर कनेक्ट होईल. म्हणजेच हे बेन्झाल्डिहाइड जे ते बेन्झाल्डिहाइड फॉर्म होईल अलॉंग विथ दॅट NH4Cl जे त्याच्यामध्ये फॉर्म होणार आहे. ठीक आहे, बेन्झाल्डिहाइड रिॲक्शन जे तर तुम्हाला स्टीफन्स रिॲक्शनवरती शॉर्ट नोट डायरेक्टली विचारली जाईल किंवा त्या ठिकाणी स्टॅनस क्लोराईडची ॲक्शन दिली जाईल. कशावरती तर कुठलीही स्पेसिस तुम्हाला दिली जाईल. जनरली देताना तुम्हाला या दोन्हीपैकी कुठली तरी स्पेसिस दिली जाईल. अल्डिहाइडमध्ये ॲसिटाल्डिहाइड आणि ॲरोमॅटिकमध्ये त्या ठिकाणी ॲरोमॅटिक अल्डिहाइड्समध्ये या बेन्झाल्डिहाइडचं प्रिपरेशन शक्यतो थेरीच्या एक्झामला विचारलं जातं. तुमच्या CET नीट आणि JEE एक्झाम त्याच्यामध्ये सुद्धा विचारताना काही अवघड विचारलं जात नाही. साधे सोपेच तुम्हाला रिॲक्टंट स्पेसिस दिल्या जातात. ठीक आहे,
हे झाली स्टीफन्स रिॲक्शन. पुन्हा एकदा मी सांगतो, स्टीफन्स रिॲक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, अल्किल नायट्राइल किंवा अल्काइल सायनाइड जे आहे त्याची ट्रीटमेंट जे आहे ते कशाबरोबर करायचे आहे, स्टॅनस क्लोराईड बरोबर इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl देन ड्राय इथर या सॉल्व्हंटमध्ये ही रिॲक्शन कॅरीड आउट केली जाते. पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी इमाइन हायड्रोक्लोराईड किंवा इमाइन कॉम्प्लेक्स जो आहे तो इमाइन कॉम्प्लेक्स मिळतो आणि पुन्हा त्या इमाइन कॉम्प्लेक्सचं किंवा इमाइन हायड्रोक्लोराईडचं ज्यावेळेस आपण ॲसिड हायड्रोलायसिस करतो त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन जे ते अल्डेहाइडमध्ये होतं. त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, स्टीफन्स रिॲक्शन. ठीक आहे. अल्काइल नायट्राइल ऑन रिडक्शन विथ स्टॅनस क्लोराइड अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड इन अ ड्राय इथर गिव्स करस्पॉन्डिंग इमाइन हायड्रोक्लोराइड which on acid hydrolysis gives corresponding aldehyde. This reaction is known as Stefan's reaction. बघा पुन्हा एकदा मी सांगतो बघा, यामध्ये कीटोनचं प्रिपरेशन आपण या स्टीफन्स रिॲक्शनपासून करत नाही. अल्किल नायट्राइल ऑन रिडक्शन विथ स्टॅनस क्लोराइड अँड डायल्यूट HCl in presence of dry ether gives imine hydrochloride which on acid hydrolysis gives aldehyde. We have to prepare here only aldehydes by this method. We cannot prepare here ketones by this Stefan's reaction. हे फक्त त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. तुम्हाला ट्रू फेल्सला किंवा त्या ठिकाणी स्टेटमेंट करेक्ट कोणतं आहे, इनकरेक्ट कोणतं आहे त्याच्यावरती ही स्टेटमेंट दिली जातात. मग त्यामध्ये करेक्ट स्टेटमेंट्स तुम्हाला ओळखावं लागते किंवा इनकरेक्ट स्टेटमेंट्स ओळखावी लागतात. त्यावेळेस तिथं दिलं जातं बघा, कीटोन्स कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड स्टीफन्स रिॲक्शन किंवा कीटोन्स प्रिपेअर्ड बाय द स्टीफन्स रिॲक्शन. मग ते करेक्ट आहे का, त्या ठिकाणी इनकरेक्ट आहे. साधे सिम्पल क्वेश्चन जे आहेत असा एखादा विचारला जातो त्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट मेथड बघा, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड बाय यूजिंग preparation of aldehyde by using DIBAL H. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड बाय यूजिंग DIBAL H. तर याचा लॉंग फॉर्म बघा, डाय आयसोप्रोपाईल. डी म्हणजेच डाय, आय म्हणजे आयसोप्रोपाईल, देन ब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड. एल म्हणजे ॲल्युमिनियम, बी म्हणजे ब्युटाईल आणि हायड्राईड. डाय आयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड जे ते या ठिकाणी वापरलं जातं प्रिपरेशनमध्ये अल्डिहाइडच्या. मग हे प्रिपरेशन त्या ठिकाणी कॅरीड आउट करताना सेम आपल्याला घ्यायचं आहे अल्किल नायट्राइल किंवा अल्काइल सायनाइड जे, त्या अल्काइल सायनाइडचं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, रिडक्शन करायचं. आणि रिडक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन जे ते कशामध्ये होते, अल्डिहाइडमध्ये. सेम रिॲक्शन आहे बघा, या ठिकाणी नायट्राइल्स जे आहेत ते रिड्यूस केले जातात युजिंग डायआयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड आणि त्यामध्ये पहिल्यांदा इमाइन मिळतं आणि पुन्हा त्या इमाइनचं हायड्रोलायसिस ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन करस्पॉन्डिंग अल्डिहाइडमध्ये होतं. पहिल्यांदा आपण जशी रिॲक्शन पाहिलेली आहे तशीच या ठिकाणी ही रिॲक्शन आहे. तर डायरेक्टली मी रिॲक्शन असाइन करतो आहे, RC∼N आपल्याला घ्यायचं आहे. अल्किल सायनाइड किंवा अल्किल नायट्राइल घ्यायचं आहे, याचं पहिल्यांदा रिडक्शन करायचं आहे आणि रिडक्शनसाठी आपण या रिॲक्शनमध्ये काय वापरतो आहे, डायआयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड जे ते आपण रिॲक्शनमध्ये वापरतो आहे. आणि नेक्स्ट स्टेपमध्ये, दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय वापरतो आहे, H3O+ म्हणजे ॲसिड हायड्रोलायसिस त्याचं करायचं आहे. ह्याचं पहिल्यांदा रिडक्शन होऊन इमाइन कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आणि पुन्हा ते इमाइन कॉम्प्लेक्सचं ज्यावेळेस आपण ॲसिड हायड्रोलायसिस करतो आहे त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन जे ते कशामध्ये होणार आहे, अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. ठीक आहे, एवढीच रिॲक्शन आहे. एवढंच फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. पहिल्यांदा याचं रिडक्शन होईल, रिडक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी इमाइन कॉम्प्लेक्स आपल्याला मिळेल. इमाइन कॉम्प्लेक्सचं पुन्हा ज्यावेळेस आपण ॲसिड हायड्रोलायसिस करतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या रिॲक्शनमध्ये अल्डिहाइड जे ते अल्डिहाइड आपल्याला मिळणार आहे. वरची आपण जशी रिॲक्शन बघितली त्याचप्रमाणे ही सुद्धा रिॲक्शन आहे. सपोज आपण आता या ठिकाणी घेताना काय घेतो आहे, CH3 देन CH2 C∼N याचं आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, रिॲक्शन या डायआयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड बरोबर करायचे आहे पहिल्या स्टेपमध्ये.
पुन्हा दुसऱ्या स्टेपमध्ये ॲसिड हायड्रोलायसिस करायचं आहे. पहिल्यांदा त्या ठिकाणी रिडक्शन केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन इमाइन कॉम्प्लेक्स होईल आणि पुन्हा त्याचं कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये होणार आहे. फक्त हा एन जो आहे तो साईड सेपरेट आउट करायचा आहे आणि हा जो कार्बन ॲटम आहे तो कनेक्ट करताना त्या ठिकाणी कशाला कनेक्ट करायचं आहे बघा, CH3CH2 आहे तसाच C डबल बॉन्ड O आणि H फक्त तिथं काय करायचं आहे, जॉईन करायचे. म्हणजे ज्या ठिकाणी अल्डिहाइड फॉर्म होताना कोणता अल्डिहाइड फॉर्म झालं, प्रोपिऑनल डिहाइड कॉमन नेम मी इथं राईट केलेलं आहे. प्रोपिऑनल डिहाइड जे ते या रिॲक्शनमध्ये आपल्याला मिळते. ठीक आहे. देन ही एक रिॲक्शन खूप महत्त्वाची आहे बघायची होती, तिन्ही एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो. CH डबल बॉन्ड CH देन CH2 देन CH2CN. आता ही रिॲक्शनमध्ये जर बघितलं याची रिड्युसिंग प्रॉपर्टी आहे, डाय आयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड हे रिडक्शन करतं, म्हणजेच हायड्रोजनची ॲडिशन करते. बरोबर, मग हायड्रोजनचे ॲडिशन कुठे करणार आहे, ज्या ठिकाणी डबल बॉन्ड असेल ट्रिपल बॉन्ड असेल त्या ठिकाणी काय करतो, त्या डबल बॉन्डचं किंवा ट्रिपल बॉन्डचं रिडक्शन केलं जातं. रिड्युसिंग एजंटची ही प्रॉपर्टी राहते. मग या ठिकाणी रिडक्शन होताना एक्झॅक्टली कसं रिडक्शन होते बघा. रिडक्शन होताना या केसमध्ये इथं आपला हा ट्रिपल बॉन्ड आहे. ठीक आहे, या ट्रिपल बॉन्डचं रिडक्शन होतं, मात्र याच्यामध्ये डबल बॉन्डसुद्धा आपल्याला दिसतोय. या डबल बॉन्डचं या ठिकाणी हा डायआयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड जो आहे तो त्या ठिकाणी रिडक्शन करत नाही. महत्त्वाचा पॉईंट त्यामधला हाच आहे की डायआयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड जो आहे तो सिलेक्टिव्हली फक्त या कार्बन ट्रिपल बॉन्ड N याचंच रिडक्शन करतो. कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन मात्र या ठिकाणी करत नाही. म्हणजेच याचं कन्व्हर्जन जे ते पुढे जाऊन कशामध्ये होईल, CH3 देन CH डबल बॉन्ड CH ॲज इट इज आहे तसंच राहील, देन CH2 देन या C ट्रिपल बॉन्ड Nचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, C डबल बॉन्ड O आणि Hमध्ये कन्व्हर्जन होईल. एवढंच फक्त यामध्ये लक्षात ठेवायचं आहे काय, जर डाय आयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड जो आहे तो फक्त सिलेक्टिव्हली कार्बन आणि नायट्रोजन याच्यामधला ट्रिपल बॉन्ड जो आहे तो त्याचंच फक्त रिडक्शन करतो. ठीक आहे, हे इथं या रिॲक्शनमध्ये पर्टिक्युलरली लक्षात ठेवायचं. कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन करतोच हां, पण त्याच्याबरोबर C ट्रिपल बॉन्ड N याचं रिडक्शन करतो आणि हा फक्त तुमचा डबल बॉन्ड आहे कार्बन कार्बन बॉन्ड याचं रिडक्शन तो करत नाही. महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारलं जातो. प्रोडक्ट दिले जातात, मग प्रोडक्टमध्ये याचंसुद्धा रिडक्शन केलेलं दाखवलं जातं आणि इथं अल्डिहाइडचं फॉर्मेशनसुद्धा दिलं जातं, पण या ठिकाणी याचं रिडक्शन होत नाही डाय आयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड वापरल्यानंतर. पुन्हा एकदा मी सांगतो आहे, ह्या रिॲक्शनवरती तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो. जे एक्झाममध्ये एकदा क्वेश्चन विचारून झालेलं आहे या पॉईंटवरती. ठीक आहे, हे झालं प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड बाय युझिंग डाय आयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड. याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त काय प्रिपेअर केलेलं आहे, अल्डिहाइडचं प्रिपरेशन केलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा कीटोन जे ते कीटोन आपल्याला प्रिपेअर करता येत नाही. आता नोमेनक्लेचर याचं राईट करायचं राहिलेलं आहे बघा. कार्बन ॲटम किती आहे टोटल स्टेट चेनमध्ये, 6 कार्बन ॲटम आहेत. हेक्स हा पॅरेंट आहे, डबल बॉन्ड प्रेझेंट आहे कोणत्या पोझिशनला, 4th पोझिशनला. त्यामुळे पुढे ई काढायचा, त्याच्या जागेवरती प्लेस काय करायचं आहे, AL प्लेस करायचं. हेक्स 4EnAl इनल जे ते याच्यामध्ये फॉर्म होते. लक्षात आलं का बघा नोमेनक्लेचर. 6 कार्बन ॲटम आहेत, हेक्स हा पॅरेंट राहिला, देन 4EnAl 4th पोझिशनला या ठिकाणी हा डबल बॉन्ड आहे आणि AL आपण राईट केले शेवटी. हेक्स 4EnAl. सोपी रिॲक्शन आहे, फक्त काय लक्षात ठेवायचं ते फक्त बघा. पुन्हा एकदा मी सांगतोय, अल्केल सायनाइड जे किंवा अल्काइल नायट्राइल जे त्याचं आपण पहिल्यांदा रिडक्शन करतोय काय वापरून, डायआयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड हे वापरून. इमाइन कॉम्प्लेक्स पहिल्यांदा फॉर्म होणार आहे. पुन्हा त्या इमाइन कॉम्प्लेक्सवरच्या रिॲक्शनप्रमाणेच ॲसिड हायड्रोलायसिस केलं जातं आणि त्याचं कन्व्हर्जन जे ते अल्डिहाइडमध्ये त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन जे तीच आहे, वापरायचं आपल्याला काय, डाय आयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड. पण या रिॲक्शनमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, तर इस्टरपासून प्रिपेअर करायचं. इथं आपण वापरलं काय, अल्काइल सायनाइड वापरलेलं आहे. आणि दुसरी रिॲक्शन जे आहे त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे इस्टरपासून आपल्याला अल्डिहाइड जे आहे ते अल्डिहाइड प्रिपेअर करायचं आहे.
मग या रिॲक्शनमध्ये इस्टरचं रिडक्शन करून त्याचं कन्व्हर्जन जे ते अल्डिहाइडमध्ये कसं होतं हे फक्त बघायचं आहे. ज्यावेळेस आपण इस्टरचं पार्शियल रिडक्शन करतो बाय युझिंग डायआयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड ॲट अबाउट 195 केल्विन इट गिव्स अल्डिहाइड. आता या रिॲक्शनमध्ये टेम्परेचर जे ते टेम्परेचर महत्त्वाचं आहे, कारण की ज्यावेळेस टेम्परेचर तुम्ही तिथं प्रोव्हाइड करता त्यावेळेस लो टेम्परेचरला ही रिॲक्शन कॅरीड आउट केली जाते. जर टेम्परेचर त्यामध्ये जास्त झालं तर पुन्हा त्याचं रिडक्शन होतं आणि अल्कोहोलमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. त्यासाठी टेम्परेचर हा फॅक्टर या रिॲक्शनमध्ये खूप महत्त्वाचा आहे. इथं इस्टर घ्यायचं आहे RC डबल बॉन्ड O आणि R डॅश आणि याचं रिडक्शन करायचं आहे. त्याच्यासाठी वापरायचं काय डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम आणि हायड्राइड हे घ्यायचं आहे. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला ॲसिड हायड्रोलायसिस करायचं आहे. याचं कन्व्हर्जन जे आहे हे अल्डिहाइडमध्ये होते. ठीक आहे. फक्त यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, टेम्परेचर कंडिशन जे आहे ती टेम्परेचर कंडिशन खूप महत्त्वाची आहे. 195 केल्विनला त्या ठिकाणी काय केलं जातं तर हे इस्टर जे ते इस्टर हे डायआयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड बरोबर ट्रीट केलं जातं आणि पुन्हा जे इमाइन कॉम्प्लेक्स फॉर्म होईल त्याचं पुन्हा ॲसिड हायड्रोलायसिस केलं जातं आणि त्याचं कन्व्हर्जन जे ते कशामध्ये होते तर अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्जन होते. पण जर त्या ठिकाणी टेम्परेचर जे ते वाढलं तर पुन्हा त्याचं ऑक्सिडेशन पुन्हा त्या अल्डिहाइडचं रिडक्शन होतं आणि त्या अल्डिहाइडचं कन्व्हर्जन जे त्या अल्कोहोलमध्ये होतं. म्हणून त्या ठिकाणी अल्कोहोलमध्ये कन्व्हर्जन प्रिव्हेंट करण्यासाठी टेम्परेचर जे ते टेम्परेचर रिॲक्शनमध्ये कमी ठेवलं जातं. लो टेम्परेचरला ही रिॲक्शन जी आहे ती कॅरीड आउट केली जाते. हा टेम्परेचर फॅक्टर जो आहे तो या रिॲक्शनमध्ये खूप महत्त्वाचा आहे. बिलो 195 केल्विन ही रिॲक्शन कॅरीड आउट केली जाते. ठीक आहे. आता सपोज मी या ठिकाणी घेताना इस्टर घेतलेलं आहे, कुठलं तुम्हाला बुकमध्ये दिलेलं आहे तेच मी डिफाईन करतो. CH3 CH2 9 C डबल बॉन्ड O देन OC2H5 हे इस्टर आहे. इथाइल अनडिकॅनोएट त्याचं नॉमेनक्लेचर बघा, इथाइल अनडिकॅनोएट अनडिकेन बघा. कार्बन ॲटम किती आहेत, हे 9 हा 10 आणि हा 11, टोटल 11 कार्बन आहेत. अनडिकेन आहे. अनडिकेन मला ई जो आहे तो रिप्लेस केला जातो OATE इस्टरमध्ये. या साईडला इथाइल ग्रुप आहे, नॉमेनक्लेचर इथाइल अनडिकॅनोएट. आणि ज्यावेळेस आपण याचं रिडक्शन करतो बाय युझिंग डायआयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड इन पुन्हा नेक्स्ट स्टेपमध्ये ॲसिड हायड्रोलायसिस 195 केल्विन टेम्परेचरला आपण रिॲक्शन कॅरीड आउट करतो आहे. त्यावेळेस याचं कन्व्हर्जन जे ते अल्डिहाइडमध्ये होणार आहे. अल्डिहाइड फॉर्म होताना हे अल्डिहाइड त्याच्यामध्ये फॉर्म होईल CH3 CH2 9 C डबल बॉन्ड O आणि H. अनडिकॅनल जे ते अनडिकॅनल याच्यामध्ये फॉर्म होईल. अनडिकॅनल इस्टरपासून आपण हे अल्डिहाइड जे आहे ते अल्डिहाइड या ठिकाणी फॉर्म केलेलं. फक्त या रिॲक्शनमध्ये टेम्परेचर लक्षात ठेवायचं आहे. नायट्राइल्सपासून आपण प्रिपेअर करतोयच, पण इस्टरपासून सुद्धा अल्डिहाइड जे ते आपल्याला प्रिपेअर करता येतं. पण त्या इस्टरचं पासून प्रिपेअर करताना तिथं टेम्परेचर जे ते लो टेम्परेचरला ही रिॲक्शन कॅरीड आउट केली जाते. हे फक्त त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, यामध्ये आपण 2 रिॲक्शन बघितल्या, अल्किल सायनाइड आणि इस्टर. त्यामध्ये सेम रिएजंट वापरायचा आहे, डायआयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड. हाच रिएजंट वापरायचा आहे दोन्ही पण रिॲक्शनमध्ये. इथं फक्त टेम्परेचर कंडिशन जे आहे ती महत्त्वाची आहे, हे फक्त इथं लक्षात ठेवायचं आहे. बिलो 195 केल्विन ही रिॲक्शन कॅरीड आउट केली जाते. त्याच्यामध्ये पुढे जाऊन फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, कारण जर त्यामध्ये टेम्परेचर वाढलं तर त्या रिॲक्शनमध्ये ह्या अल्डिहाइड जे फॉर्म झालेलं त्याचं पुन्हा फर्दर रिडक्शन होतं आणि फर्दर रिडक्शन होऊन याचं कन्व्हर्जन जे ते कशामध्ये होते तर अल्कोहोलमध्ये कन्व्हर्जन होते, RCH2 आणि OH. हे प्रिव्हेंट करण्यासाठी टेम्परेचर किती पाहिजे, 195 केल्विन याच्या आसपास त्या ठिकाणी टेम्परेचर असणं गरजेचं आहे, किंवा लो टेम्परेचरला ही रिॲक्शन कॅरीड आउट करणं गरजेचं आहे.
ठीक आहे. आजचं जे लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपण 3 मेथड्स पाहिले. प्रिपरेशन मेथड, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइडचेच प्रिपरेशन तिन्ही पण मेथड पाहिलेली आहेत. यामध्ये आपण पहिली मेथड जे ते स्टॅनस क्लोराईड म्हणजे स्टीफन्स रिॲक्शन ही पाहिले. स्टीफन्स रिॲक्शनमध्ये आपण अल्किल सायनाईड किंवा अल्काईल नायट्राईल जे त्या अल्काईल नायट्राईलचं रिडक्शन करून इमाइन कॉम्प्लेक्स फॉर्म केलं होतं आणि पुन्हा त्याचं ॲसिड हायड्रोलायसिस करून पुन्हा त्याचं कन्व्हर्जन जे ते अल्डिहाइडमध्ये केलं होतं पहिले रिॲक्शनमध्ये. त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, स्टीफन्स रिॲक्शन. ठीक आहे. देन दुसरी रिॲक्शनसुद्धा आपण अल्डिहाइडच्या प्रिपरेशनची पाहिली. त्यामध्ये आपण पहिल्यांदा अल्किल नायट्राईल घेतलेलं आहे आणि फक्त त्याच्यामध्ये रिडक्शनसाठी डाय आयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड जे ते वापरलं होतं. वरच्या रिॲक्शनप्रमाणेच रिॲक्शन आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये ॲसिड हायड्रोलायसिस करायचं, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, अल्डिहाइडमध्ये होतं. सिलेक्टिवली फक्त हा डाय आयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड जो आहे तो त्या ठिकाणी फक्तच कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन याचंच रिडक्शन करतो आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल त्याचं मात्र हा डाय आयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड हा रिडक्शन करत नाही, हे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. देन नेक्स्ट रिॲक्शन कोणती बघितली, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम इस्टरपासून त्या ठिकाणी आपण प्रिपरेशन पाहिलं. इस्टरमध्ये त्या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट कोणता लक्षात ठेवायचा आहे, टेम्परेचर कंडिशन. टेम्परेचर कंडिशन ही त्या ठिकाणी काय राहते, इस्टर पासून प्रिपेअर करताना लो टेम्परेचरला 195 केल्विनला ही रिॲक्शन जी आहे ती कॅरीड आउट केली जाते. 195 केल्विनला त्या ठिकाणी आपल्याला अल्डिहाइड मिळतं. जर टेम्परेचर तिथं वाढलं तर त्या अल्डिहाइडचं पुन्हा रिडक्शन होतं. डाय आयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड हा कार्बोनिल कंपाऊंडचं सुद्धा रिडक्शन करतो. त्यामुळे हा कार्बोनिल कंपाऊंडमध्ये जो अल्डिहाइड आहे त्या अल्डिहाइडचं पुन्हा फर्दर रिडक्शन होतं आणि रिडक्शन होऊन त्याचं कन्व्हर्जन हे प्रायमरी अल्कोहोलमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. त्यासाठी ते अल्कोहोलमधलं कन्व्हर्जन प्रिव्हेंट करण्यासाठी त्या रिॲक्शनमध्ये टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर कमी प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे तिन्ही पण रिॲक्शन समजले असतील. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण पाहूया. ठीक आहे. काय अडचण असेल या रिॲक्शनच्या संदर्भात तर विचारा. जे मला पर्सनली मेसेज टाकतायत नोट्स प्रोव्हाइड करा, त्यांना मी नोट्स प्रोव्हाइड करतो आहे. बऱ्याच जणांचा रिस्पॉन्स येतो आहे, काही जणांचा रिस्पॉन्स येत नाही. त्यांनी व्हिडिओ लेक्चर पाहिल्यानंतर रिस्पॉन्स देत चला. पॉईंट कुठला समजला नसेल तर विचारत चला. पर्सनली मेसेज केलं तरी चालेल किंवा ग्रुपवरती मेसेज केला तरी चालेल. एखादी रिॲक्शन समजली नसेल तर पुन्हा ते घेतली जाईल. फक्त रिस्पॉन्स आला पाहिजे तुमच्याकडून. ठीक आहे. थँक्यू.